आजकाल अनेक तरुण तरुणींमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे नैराश्य येतं। मात्र नंदुरबारमध्ये एक 68 वर्षांची आजी आहे, त्या ॲक्टिवावरून फुल विक्री करून सगळ्यांना प्रेरणा देत आहेत। आशाबाई बेले असं या आजीचं नाव आहे। त्या दररोज सकाळी 5:30 वाजतापासून हार फुलं घेऊन 40 किलोमीटरचा प्रवास करतात। तसंच दुकानं, धार्मिक स्थळं तसंच घरोघरी जाऊन फुलांची विक्री करतायत। दुचाकीवर स्वार होऊन जेव्हा त्या निघतात तेव्हा अनेकांच्या भुवया त्यांच्याकडे वळत नकळत उंचावल्या जातात। आता त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाचं देखील सहकार्य मिळतंय। तर आजच्या तरुण पिढीसाठी या 68 वर्षीय ॲक्टिवा आजीचा प्रवास प्रेरणादायी आहे। शेतीकडे वळलो तर या फुलाच्या शेतीच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या वर्षी खूप परिश्रम घ्यावं लागलं। मी त्यावेळेस ती 2 रुपये हारापासून सुरुवात केली आणि ती सायकलनं हार वाटले जवाहरनगरला। मग असं करता करता थोडं समजायला लागता पैसा बी वाढायला लागला आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या सर्व परिवार या व्यवसायामध्ये लिंग झालो आणि स्वतःची शेती घेऊन स्वतःची शेती आम्ही करून शिनेने हा आपला परिवार सुरळीत पालनपोषण करीत आहे। तरी माझी मला एक नातू आहे, नातीन आहे, सुनबाई आहे, मुलगा आहे। आज माझा मुलगा तरी स्वतः एक लग्नाचा ऑर्डर आहे, तो पण माल आणायला गेला आहे। मी उद्या एक लग्नाचा ऑर्डर सजवणार आहोत आणि सगळ्यात जास्त स्वस्त दराने मी हार देतो। जवाहरनगर पेट्रोल पंप, सावरी अशा येथून माझं 10 किलोमीटर अपडाऊन आहे। मी 40 किलोमीटर रोज गाडी चालवतो आणि परत तिथून येऊन पुन्हा हार तयार करतो आणि ती सकाळीच पहाटे 4:30 वाजता माझी गाडी रवाना होते, मी पण रवाना होतो। आणि अशा पद्धतीने माझं नवीन युवकाला या आपल्या देशामध्ये या विदर्भामध्ये असं सांगू इच्छितो मी की स्वयंबळावर आपण उभं राहून कोणताही व्यवसाय करावा, अन्यथा आपण खोट्या कंपनीला किंवा कोणत्याही खोट्या प्रचाराला आपण बळी न पडता आपल्या बलबुतेवर सक्षम व्हावा। पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 13 मार्च 2019 ते 14 मार्च 2019 दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असून त्यामुळे वाढत्या उकाड्यातून काही अंशी का होईना मात्र सामान्य लोकांना सुटका मिळणार आहे। भारत आणि पश्चिम आशिया या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पूर्व विदर्भामध्ये 13 आणि 14 तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याबाबत हवामान खात्याने शक्यता वर्तवलेली आहे। त्याच्यामुळं भंडारा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्हे आहेत, वर्धा आणि चंद्रपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो।